अज्ञात महिलेने केलाय। मंत्रालय कार्यालयाबाहेर तोडफोडीचा प्रयत्न या महिलेकडून करण्यात आला। या महिलेने फडणवीसांची नेमप्लेट काढून फेकली। विशेष म्हणजे पास न काढताच सचिव गेटने ही महिला मंत्रालयामध्ये पोहोचली। यामुळे मंत्रालयातील सुरक्षेतील ही मोठी चूक समोर येते आहे। दरम्यान या महिलेची ओळख पटली आहे, मात्र पोलिसांनी ओळख उघड करण्यास मात्र नकार दिलाय। तर आपण हे दृश्य पाहतोय। या दृश्यामध्ये आपण पाहू शकतो त्या महिलेने प्रवेशद्वारामधून आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याबाहेर असलेली त्यांची नेमप्लेट जी आहे ती तोडली। त्यामुळे मंत्रालयातील सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनाबाहेर असणाऱ्या पार्टीची एका अज्ञात महिलेकडून काल 6:45 सुमारास आपल्याला तोडफोड करताना ही महिला पाहायला मिळते। या दृश्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर ही महिला 6:45 सुमारास आपल्याला मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनाबाहेर जी त्यांच्या नावाची पार्टी होती ह्या पार्टीची तिने तोडफोड केली। मात्र या महिलेची ओळख अद्याप पटू शकली नाहीये। काल रात्रीच या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री कार्यालयाने या महिलेविरोधात तक्रार नोंदवलेली आहे। मात्र गेल्या 24 तासापासून ही नेमकी महिला कोण आहे, या महिलेचं बॅकग्राऊंड काय आहे, नेमकी या महिलेने तोडफोड का केली, असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत। मात्र या महिलेची अद्याप ओळख पटू शकली नाहीये किंवा काल या ठिकाणी पोलीस कर्मचारी असल्या कारणामुळे ह्या महिलेला ते पोलीस कर्मचारी आपल्याला पकडू शकले नाहीत अशी देखील आपल्याला माहिती मिळते। मात्र अद्याप मंत्रालयातले पोलीस कर्मचारी आणि नरिमन ड्राईव्ह पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी या महिलेचा शोध घेताना आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मंत्रालय, मुंबई। विधायक मार्गाने गोष्टी आपण केल्या पाहिजे। अशा पद्धतीने करून त्यातनं काहीच साध्य होत नसतं। एखादा प्रश्न मिटला नाही, खरं देवेंद्रजींचं ऑफिस हे लोकाभिमुख ऑफिस समजलं जातं। तिथे तात्काळ कारवाई होते प्रश्नांवरती, पण तरीसुद्धा अशा प्रकारचं खरं नासधूस करून यामध्ये काहीच साध्य होणार नसतं। तर लोकाभिमुख जे सरकार जे खातं आहे तिथे अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या मागण्या मांडून आपल्याला हवा तो न्याय मिळवता येतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आता या गोष्टी कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये काय धिल्लवडे उडतायत, कशा रीतीने प्रकरणं हाताळली जात आहेत, काय करतायत, कोणाचा या गोष्टीचा पायपोस कोणाच्या पायात नाहीये आणि हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत राज्यामध्ये व्हावं यावर कुठेतरी सत्ताधारी सारवासारव करताना दिसत आहेत। हे कुठेही लोकांना अपेक्षित नाही आहे। लोक चिडले, लोक थांबली आहेत, आता निवडणुका फार जवळ आले। पण हे जर चित्र असेल तर मग संपूर्ण व्यवस्थेवरच फार मोठं प्रश्नचिन्ह हे लोकांच्या मनात येणं स्वाभाविक आहे। तर कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी उपसंचालक क्रीडा विभागीय कार्यालयास भेट देऊन शूटिंग रेंजची पाहणी केली। आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेमबाज तेजस्विनी सावंत सध्या शूटिंग रेंजमध्ये नेमबाजीचे धडे देत आहेत। हसन मुश्रीफांनी रायफल हातात धरून टार्गेटवर नेम धरला। तर कोल्हापुरातील नेमबाज आणि कुस्ती ही स्पर्धेमध्ये खूप खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेत। तर शूटिंग रेंजसाठी जास्तीत जास्त निधी दिला जाईल आणि अत्याधुनिक पद्धतीची शूटिंग रेंज तयार करण्यात येईल असं आश्वासन या पार्श्वभूमीवरती हसन मुश्रीफ यांनी खेळाडूंना दिलंय।